आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन देशभरामध्ये ह्याला धरून देशाचे पंतप्रधान यात्रा सगळ्या शहरात व्हावी, जेणेकरून सगळे देशभक्त एकत्र येऊन देशभक्तीची प्रेरणा घेऊन युवकांना यावी अशी संकल्पना होती। आणि मागच्या 3 वर्षापासून ही संकल्पना केली। मागच्या वर्षी ती नागपूरमध्ये झाली आणि यावर्षी तर सर्वीकडे, काल मुंबईत देवेंद्रजींनी केली, आज पुण्यात केली आणि 14 तारखेला आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये ही तिरंगा रॅली, संभाजी पेठ म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा जो पुतळा आहे तिकडून ही रॅली निघून गुलमंडीला येईल। गुलमंडीवरून ती पैठण गेटला जाईल आणि पैठण गेटवरून ती क्रांती चौकापर्यंत जाईल। या रॅलीमध्ये सर्व युवक, सर्व खेळाडू, सर्व विविध क्षेत्रातले जे युवक आहेत त्या सगळ्यांना या रॅलीमध्ये सहभागी करण्याकरता आम्ही विनंती केलेली आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की शहरातील सर्व युवक या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। त्याच पद्धतीने अनेक आमचे नेते, जसे की मी सांगितलं, राज्याचे मुख्यमंत्री लाडके देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण साहेब आणि मंत्री माननीय गिरीशजी महाजन साहेब, राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आमचे नगर जिल्ह्याचे विधान परिषदचे सभापती राम शिंदे साहेब, तसंच मंत्री पंकजाताई मुंडे, मंत्री जयकुमारजी रावल साहेब, संजय सावकारेजी, केंद्रीय राज्यमंत्री माननीय रक्षाताई खडसे, राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, सगळे खासदार, सर्व आमदार, सर्व पार्टीचे जिल्हाध्यक्ष असे सर्वजण या रॅलीमध्ये उपस्थित होणारे। ही तिरंगी रॅली, भव्य अशी रॅली या शहरामध्ये एक देशभक्तीची गीतं आणि देशभक्तीच्या सगळ्या घोषणा देत ही रॅली संभाजी पेठ ते क्रांती चौक जाणार आहे। या सगळ्या रॅलीमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी आम्ही सर्व नागरिकांना विनंती करतो। आमचे प्रदेशाचे सरचिटणीस माननीय सुनील राणेजी, आमचे उपाध्यक्ष संजय कोडगेजी आणि आम्ही सर्व, डॉक्टर कराड साहेब असतील, आपला किशोर शितोळेजी असतील, संजय खंबायतीजी असतील, महापौर समीर राजूरकरजी असतील, आमचे किरण पाटील असतील, बापू घडामोडीजी असतील, सर्व आदरणीय व्यासपीठ हे सगळ्यांना जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या आहेत। त्या जबाबदारीच्या हिशोबाने ही रॅली पूर्ण शहरभर, याच्यामध्ये रावसाहेब पाटील दानवे असतील, केंद्रीय आमचे अशोक चव्हाण साहेब असतील, गोपछडे साहेब असतील, वडकुते साहेब असतील, खासदार स्मिताताई वाघ असतील, या सगळ्या या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। आणि ही रॅली एक देशभक्तीचं प्रतीक आणि सर्वांना हा संदेश आहे की आज आपला भारत देश हा सर्व एकत्र आहे, एकगट्ट आहेत आणि सर्व ह्याच्यामध्ये ही काय भारतीय जनता पार्टीची रॅली नाही आहे, ही तिरंगा रॅली आहे। यामध्ये सर्व पक्षातील सर्व खेळाडू, सर्व शाळेतले विद्यार्थी, म्हणजे मोठे विद्यार्थी, सिनियर आणि कॉलेजचे विद्यार्थी, ढोल पथकवाले आहेत, काही आपल्या दहीहंडीचे पथक आहेत, महिला मंडळ, भजनी मंडळ आहेत, अशा सगळ्यांचा या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। आणि त्यांना आम्ही विनंती केली आहे सगळ्यांना की या देशभक्तीच्या या रॅलीमध्ये आपण सर्वांनी या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी व्हावं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।